आपण पाहताय क्राईम मुक्त महाराष्ट्र. लोकसुख वार्तांकन, लोकसुख बातमी. तडीपार केले असतानाही शहरात प्रवेश करून अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या चुहा गँगच्या चौघांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम, मोपका अंतर्गत कारवाई केली आहे. टोळी प्रमुख तौसिफ जमीर सय्यद उर्फ चुहा वय 28 वर्षे, राहणार जामा मस्जिद जवळ संतोष नगर कात्रज. सूरज राजेंद्र जाधव वय 35 वर्षे, राहणार मंगळवार पेठ तालुका करमाळा जिल्हा सोलापूर. मार्कस डेव्हिड इसार वय 29 वर्षे, राहणार धानोरी व कुणाल कमलेश जाधव वय 25 वर्षे, राहणार सोमनाथ नगर वडगाव शेरी अशी मोपका कारवाई झालेल्यांची नावे आहेत. तौसिफ जमीर सय्यद याला पुणे जिल्ह्यातून 2 वर्षांसाठी तडीपार केले होते. असे असतानाही तो आपल्या साथीदारासह अंमली पदार्थांच्या विक्रीसाठी 23 नोव्हेंबरच्या रात्री कात्रज येथे आला होता. आंबेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार धनाजी पोपट धोत्रे यांना मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी छापा घालून चौघांना पकडले. त्यांच्याकडे एक गावठी पिस्टल, एक जिवंत काडतूस, 15 ग्रॅम मॅफेड्रॉन, कोयता, डिजिटल वजन काटा, सुतळी, स्क्रूड्रायव्हर असे दरोड्याचे साहित्य मिळून आले. सर्वजण सध्या न्यायालयीन कोठडीत येरवडा तुरुंगात आहेत. टोळी प्रमुख तौसिफ उर्फ चुहा याने अन्य सदस्यांसाठी आपले अधिपत्याखाली प्रत्येक गुन्ह्यात वेगवेगळे साथीदार घेऊन स्वतःची संघटित टोळी तयार करून गंभीर स्वरूपाचे गुन्हे केले आहेत. टोळीचे वर्चस्व निर्माण करण्यासाठी व आर्थिक फायद्यासाठी अंमली पदार्थांची खरेदी विक्री करणे, खुनाचा प्रयत्न करणे, खंडणी, गंभीर दुखापत, जबरी चोरी, दरोडा प्रयत्न, दहशत माजविणे अशा स्वरूपाचे गंभीर गुन्हे वारंवार केले आहेत. कोंढवा, कात्रज, संतोषनगर, मार्केटयार्ड व पुणे शहरात अंमली पदार्थांची खरेदी विक्री करून आर्थिक फायद्यासाठी तरुण मुलांना व्यसनाधीन करून प्रसंगी त्यांना गुन्हेगारी टोळीमध्ये सामील करून घेऊन गुन्हेगारी टोळी वाढविण्याचे काम करीत आहे. आंबेगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद जिने यांनी मोपका कारवाईसाठीचा प्रस्ताव पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील यांच्या मार्फत अप्पर पोलीस आयुक्त प्रवीण कुमार पाटील यांना सादर केला होता. पाटील यांनी या प्रकरणाची छाननी करून या आरोपींवर मोपका कारवाई करण्यास मान्यता दिली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस आयुक्त राहुल आवारे करीत आहेत. ही कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, अप्पर पोलीस आयुक्त प्रवीण कुमार पाटील, पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद जिने, पोलीस उपनिरीक्षक मोहन कळमकर, सहाय्यक फौजदार चंद्रकांत माने, शैलेंद्र साठे, पोलीस हवालदार गंभीरे मासाळ, पोलीस अंमलदार जमदाडे, सावंत, धोत्रे, भोसले, जगदाळे तसेच भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याकडील हवालदार विशाल वारुळे, पोलीस अंमलदार स्वप्नील बांदल यांनी केली आहे.